नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुमच्या हातापायांना अचानक सुन्नपणा आल्याचा आणि त्यासोबतच त्या भागांमध्ये विचित्र किंवा सौम्य मुंग्या आल्यासारखं जाणवल्याचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? कधीकधी ही स्थिती कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक उद्भवते आणि काही वेळाने आपोआप बरी होते. बहुतेक लोक याला गंभीर समस्या मानत नाहीत आणि त्यामुळे त्याकडे सहज दुर्लक्ष करतात. तथापि जर ही समस्या वारंवार उद्भवत असेल, तुमचे हात किंवा पाय वारंवार सुन्न होत असतील आणि त्याच भागांमध्ये तुम्हाला सौम्य किंवा तीव्र वेदनेसह मुंग्या येणं, टोचल्यासारखं वाटणं किंवा सौम्य जळजळ जाणवत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी स्थिती तुमच्या शरीरामध्ये हळूहळू एखादा गंभीर आजार वाढत असल्याचं लक्षण असू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये समजावून सांगणार आहे की हात आणि पायांना सुन्नपणा किंवा मुंग्या येण्याची कारणे काय आहेत, याची कारणे काय आहेत, यामागील मूळ कारण काय असू शकतं आणि आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरी सहजपणे कोणते घरगुती उपाय करू शकता. मंडळी, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण येथे दिलेली माहिती खूप उपयुक्त ठरू शकते. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे थोडे जरी उपयुक्त वाटले तर कृपया व्हिडिओला लाईक करा. एक छोटासा पाठिंबा आम्हाला अधिक मौल्यवान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन चालू करण्यासाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा मी तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित नवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. पुढे जाण्यापूर्वी कृपया कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम ही बधिरता कशी ओळखावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी पकडता आणि तुम्हाला ते व्यवस्थित जाणवत नाही किंवा जर तुम्हाला हळूहळू त्या भागामध्ये टोचल्यासारखं, मुंग्या आल्यासारखं किंवा झणझणीत वाटू लागतं, तर हे लक्षण आहे की तुमचा हात किंवा पाय बधीर झाला आहे. कधीकधी हात किंवा पाय कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सुन्न होतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना हळुवारपणे हलवता किंवा मालिश करता तेव्हा काही वेळाने ते सामान्य होतात. आता ही समस्या का उद्भवते हे समजून घेऊया. मंडळी, आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये अनेक नसा असतात आणि जेव्हा या नसांमधून होणारा रक्तप्रवाह योग्य नसतो किंवा त्यात अडथळा येतो तेव्हा मुंग्या येणं, सुन्नपणा आणि जळजळ यांसारख्या समस्या सुरू होतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यापैकी दोन सर्वात सामान्य आणि सामान्यपणे आढळणारी कारणे म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोम. पहिलं कारण आहे कार्पल टनेल सिंड्रोम. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून तुमच्या बोटांमध्ये, तळहातांमध्ये किंवा मनगटामध्ये मुंग्या येत असतील तर ते कार्पल टनेल सिंड्रोममुळे असू शकतं. हे तेव्हा घडतं जेव्हा तुमच्या मनगटातून जाणारी नस दाबली जाते. ही नस थेट तुमच्या तळहाताला, बोटांना आणि हाताला जोडलेली असते. या स्थितीत तर्जनी, अंगठा आणि मधल्या बोटामध्ये सर्वात जास्त मुंग्या जाणवतात. जर ही समस्या लवकर ओळखली गेली तर त्यावर उपचार करणं खूप सोपं होऊ शकतं. जर तुम्हाला तुमच्या मनगटात किंवा बोटांमध्ये वारंवार मुंग्या येत असल्याचं लक्षात येत असेल तर काम करताना तुम्ही तुमच्या हात आणि बोटांना अधूनमधून विश्रांती दिली पाहिजे. दिवसातून 2 किंवा 3 वेळा आपलं मनगट प्रथम घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे जो हळूहळू नसांवरील दाब कमी करतो आणि मुंग्या येणं किंवा वेदना कमी करतो. आता दुसऱ्या सर्वात सामान्य कारणाबद्दल बोलूया, आवश्यक पोषक तत्वांची कमतरता. जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B1, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यांसारख्या आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वांची कमतरता असते तेव्हा आपले हात आणि पाय सुन्न होऊ लागतात. या परिस्थितीमध्ये लवकर थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो आणि आळस वाढतो. आपल्या आहारातून ही पोषक तत्वे मिळवणं हा सर्वोत्तम उपाय आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. तथापि औषधांची गरज कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये या सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणामध्ये समावेश देखील करू शकता. या व्यतिरिक्त खूप घट्ट कपडे घातल्याने देखील नसांवर दाब येऊ शकतो आणि त्यामुळे मुंग्या येणं किंवा सुन्नपणा येऊ शकतो.
बराच वेळ एका स्थितीमध्ये बसल्याने किंवा उभं राहिल्याने नसांवर दाब येतो, ज्यामुळे तुमचे हात आणि पाय सुन्न होतात. जर तुमची शारीरिक हालचाल मर्यादित असेल आणि तुम्ही दिवसभर खुर्चीत बसून राहत असाल तर रक्ताभिसरण हळूहळू कमकुवत होतं, ज्यामुळे ही समस्या उद्भवते. काही प्रकरणांमध्ये ही समस्या थायरॉईडच्या समस्या, मधुमेह, पक्षाघात किंवा मज्जातंतूशी संबंधित गंभीर आजारामुळे होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच एका चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. एकदा तुम्हाला नेमकं कारण कळलं की योग्य उपचारांची गरज भासेल आणि तुम्हाला या समस्येपासून लवकर आराम मिळेल. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज भासल्यास औषधेही तुम्ही घेऊ शकता. मंडळी, मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे जे दररोज योग्यरित्या अंमलात आणल्यास या मुंग्या येणं आणि बधिरतेपासून लक्षणीय आराम मिळू शकतो. जर ही समस्या तुमच्या शरीराच्या विशिष्ट भागामध्ये जसं की हात किंवा पाय पुन्हा पुन्हा उद्भवत असेल तर दररोज स्वतःला हलका मसाज करण्याची सवय लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे आपल्या हातांना आणि पायांना हळूवारपणे मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंचा अशक्तपणा हळूहळू कमी होतो. स्नायू मजबूत होतात आणि बधिरता हळूहळू कमी होते. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही थोडा वेळ काढून हलका व्यायाम करू शकता आणि तुमचं शरीर सक्रिय ठेवू शकता. तुम्ही एका कुशीवर झोपून हलके स्ट्रेचिंग करू शकता आणि कोमट पाणीही लावू शकता. जर ही समस्या जास्त काळ टिकून राहिली तर तुम्ही आणखी एक सोपा उपाय करून पाहू शकता. एका पातेल्यात थोडे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यावर त्यात 1 चमचा सैंधव मीठ घाला. हे मीठ तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळेल. आता तुम्हाला जेव्हा त्यात आपले हात आणि पाय सुमारे 10 मिनिटे भिजवायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या येत आहे किंवा बधिरता जाणवत आहे त्या भागांपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. असं केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल आणि तुमच्या शरीराला प्रचंड सुख मिळेल. मंडळी, आता आपण आणखी एका अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर उपायाबद्दल बोलूया जो तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे अवलंबू शकता आणि ज्यामुळे शरीरामध्ये वारंवार येणाऱ्या मुंग्या, बधिरता किंवा अशक्तपणाची समस्या लक्षणीयरित्या सुधारू शकते. हा उपाय म्हणजे नियमितपणे दालचिनीचं सेवन करणं. दालचिनीमध्ये नैसर्गिकरित्या अनेक फायदेशीर घटक असतात जे शरीरातील रक्ताभिसरण जलद आणि सुधारण्यास मदत करतात. एका प्रसिद्ध वैज्ञानिक अभ्यासात असं दिसून आलं आहे की रोजच्या आहारामध्ये थोडीशी दालचिनी समाविष्ट केल्यानेही अनेक आजारांपासून स्वतःचं संरक्षण होऊ शकतं. दालचिनी हळूहळू आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीराला रोजच्या आजारांशी लढण्यासाठी तयार करते. दालचिनीचं सेवन केल्याने केवळ बधिरता आणि मुंग्या येणंच नाही तर सांधेदुखी, पाठदुखी, गुडघ्यांचा ताठरपणा आणि शरीराच्या कोणत्याही भागातील वेदना देखील कमी होतात. आता हा प्रभावी उपाय करण्याच्या विविध पद्धती आपण जाणून घेऊया. पहिली पद्धत म्हणजे अर्धा चमचा दालचिनी पावडर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून सकाळी रिकाम्या पोटी पिणं. दुसरी पद्धत म्हणजे अर्धा चमचा दालचिनी पावडर 1 चमचा शुद्ध मधामध्ये मिसळून ते चाटणं आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी पिणं. या दोन्ही पद्धती अत्यंत फायदेशीर मानल्या जातात आणि जर त्यांचा सातत्याने सराव केला तर हात आणि पायांमधील बधिरता आणि वारंवार येणाऱ्या मुंग्या हळूहळू कमी होतात. हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी करणं सर्वोत्तम आहे. तथापि तुमची इच्छा असल्यास तुम्ही दुपारच्या जेवणानंतर सुमारे 2 तासांनी देखील हे करू शकता. आता नसा मजबूत करणाऱ्या आणखी 2 प्रभावी घरगुती उपायांबद्दल बोलूया. पहिला आहे सुंठ आणि दुसरा आहे हळद. तुम्हाला सुंठ आणि हळदीच्या गुणधर्मांची आधीच माहिती असेल. झोपण्यापूर्वी दुधासोबत या दोन्हींचं सेवन केल्याने तुमच्या नसा मजबूत होतात आणि संपूर्ण शरीरातील रक्तसंचार सुधारतो. हे करण्यासाठी 1 ग्लास दूध मंद आचेवर चांगलं उकळा आणि त्यात 1/4 चमचा सुंठ पावडर आणि 1/4 चमचा हळद पावडर घाला. दूध कोमट झाल्यावर झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी ते प्या. शक्य असल्यास बाजारातून पॅकेज पावडर विकत घेण्याऐवजी अख्खं आलं आणि हळद पावडर स्वतः विकत घ्या. ते दळून घ्या आणि घरी शुद्ध पावडर तयार करा, कारण व्यावसायिक पावडरमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती पावडर अधिक प्रभावी आणि विश्वसनीय असते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रक्ताभिसरण योग्य राखणं. यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान 15 ते 20 मिनिटे हलकं चाला.
थोडे योगासन करा आणि आधी सांगितल्याप्रमाणे दररोज आपल्या हातांना आणि पायांना मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा. आता आपण आहाराबद्दल बोलूया, जो या समस्येवर मात करण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग आहे. तुम्ही व्हिटॅमिन B1, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. आता आपण त्यातील काही अत्यावश्यक घटकांवरती चर्चा करूया. केळी हे एक फळ आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणामध्ये असतं. पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. खजूर, मनुका, तीळ आणि गूळ यापासून बनवलेले पारंपरिक लाडू आणि चकल्या देखील खाल्ल्या जाऊ शकतात. जेव्हा पेरूचा हंगाम असेल तेव्हा ते नक्की खावेत आणि आपल्या आहारामध्ये जर्दाळू आणि संत्र्यासारखा फळांचा समावेश करा. टोफू आणि सोयाबीन उत्पादने जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश करा. यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. आता आपण व्हिटॅमिन B1 बद्दल बोलूया. हा घटक बटाटे, गाजर, मुळा आणि रताळे यांसारख्या जमिनीत वाढणाऱ्या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळतो. तो दूध, दही, लोणी आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येही असतो. जर तुम्ही मांसाहारी अन्न खात असाल तर अंडी, मासे, चिकन, समुद्री खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणामध्ये असतं. तथापि अतिसेवन होणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे युरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडू शकते. जर तुम्हाला मांसाहारी अन्न खावंसं वाटत असेल तर मासे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो, कारण ते इतर मांसाहारी पदार्थांपेक्षा अधिक आरोग्यदायी असतात. आता एक सोपा पण खूप प्रभावी उपाय जाणून घेऊया. मूठभर मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि मनुके खा. जर हा उपाय 2 महिने पाळला तर शरीराच्या अनेक समस्या हळूहळू बऱ्या होऊ शकतात. आणि खजूर, डाळिंब, पूर्ण पिकलेले पेरू आणि डार्क चॉकलेट देखील शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यास मदत करतात. लसणाचं सेवन नक्की करा, त्यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. तुम्ही ते भाज्यांमध्ये घालून खाऊ शकता किंवा सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी 1 चमचा मधासोबत लसणाच्या 2 बारीक चिरलेल्या पाकळ्या चावून खाऊ शकता. ही पद्धत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्या किंवा इतरही भाज्या, फळे आणि सुकामेवा हे सर्व शरीराचं पोषण करण्यास मदत करतात. सुकामेवा नेहमी 7 ते 8 तास पाण्यात भिजवून सकाळी खावा. लक्षात ठेवा की बहुतेक शारीरिक समस्या आपल्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयींशी संबंधित असतात. आपल्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन तुम्ही दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.